जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचाराच्या दरम्यान आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आत्ताच आमदार किशोरप्पा पाटील आणि यांनी सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे की पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये महायुतीच्या माध्यमातून भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिघही पक्ष एकत्रितरित्या या ठिकाणी प्रचार करते आहे। उद्या सकाळी पाचोरा शहरामध्ये उमेदवारासह महायुतीचे सगळे कार्यकर्ते उपस्थित राहून या शहरामध्ये प्रचार रॅली करणार आहेत। त्यानंतर संध्याकाळी महायुतीचा मेळावा देखील पालकमंत्री माननीय गुलाबराव भाऊ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे सगळे घटक पक्षाचे कार्यकर्त्यांसह संध्याकाळी 6 वाजता समर्थ लॉन्स इथे संपन्न होणार आहे। आम्ही काल परवापर्यंत प्रचाराचा स्पीड जरा कमी होता, परंतु येणाऱ्या या 5-7 दिवसामध्ये जोमाने पूर्ण मतदारसंघ, मग पाचोरा तालुका असेल, वडगाव तालुका असेल, या दोन्ही तालुक्यांमध्ये जास्तीत जास्त लोकांची, मतदारांशी संपर्क करून महायुतीला, जसं आपण सांगितलं की 1 लाखाचा लीड या मतदारसंघातून मिळाला पाहिजे, या पद्धतीचे प्रयत्न आम्ही सगळे महायुतीचे या ठिकाणी प्रमुख जे आहेत ते त्या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी आता शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रावसाहेब जिवो आहेत, भारतीय जनता पक्षाचे मधुभाऊ या ठिकाणी आहेत, नंतर मार्केटचे सभापती गणेश भाऊ आहेत, कांतीलाल शेठ आहेत, सगळेच मान्यवर सदाशिव आबा आणि सगळे सिनियर, काही ज्युनियर कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत। आणि सगळ्यांनी आता उद्याच्या रॅली आणि महायुतीचा मेळावा यशस्वी करण्यासाठी चर्चा विनिमय आम्ही या ठिकाणी केलेला आहे। निश्चितपणानं या ठिकाणी आम्ही या दोन्ही गोष्टी यशस्वीपणे या ठिकाणी पार पाडू आणि 13 मे रोजी जे काही मतदान होणार आहे त्या मतदानासाठी या तालुक्यातून भरघोस असं मतदान महायुतीच्या उमेदवारांना आम्ही या ठिकाणी देणार आहोत। धन्यवाद।